सुमरान मांडल सुमरान मांडल सुमरान कुणाला सुमरान कुणाला सुमरान कुणाला तिच्या बाळाला साऱ्या बिगन काळाला अग्नीच्या लोळाला तांब्या जाळ्या देवाला विडू बिरूया बघा दोघाला कैलासाच्या या जोडीला कैलासाच्या जोडीला शिवपाराया पतीला विघ्नहर्त्या या देवाला विघ्नहर्त्या देवाला देवागण या रायाला कोई कहता है
तुला विसरू एक दिवस असणाऱ्या नारू गावड्याला की आवडी जावडी दोन बाळक त्यावेळेला तर बाबा रे आवडी जावडी दोन बाळ झाली ब्रेका ताताना जाणतानी बाळ झाली होत्या नारूला ब्रेका ता बोलायला निघून आली जाण्याच्या मागाला आणि बापाला लागली बोलायला बापा जाण्यात राहिला तर देवाच्या सेवेला कोण नाही त्यावेळेला म्हणून मी सांगतो एका ब्रेका आपल्याला म्हणून एवढी जावडी दोन बाळ झाली होती आपल्या बापाला ब्रेका ता बोलायला जर शेतकऱ्याकडे गेलं तर जाण्यात कोण नाही असं तुझं तीन ताग लागलं व्हायला जर आम्ही ह्या मेंढ्या त्यावेळेला तर आम्ही जर ज्याने मेंढ्या राखल्या तरी चालतील का तुम्ही फक्त शेतकरी बघा म्हणून आली होती बाळ ब्रेका आता बोलायला आनंदी आनंदी झाला नारू गावड्याला म्हणे उल्हासित झालं त्या टायमाला अरे बाबा काही बघल्या वासराने देवाचा तागा उचलला ही बाळाला ज्याने राखतो ब्रेका आता म्हणायला नारूबा शेतकऱ्याकडे जायचा घर प्रपंचात आणून भर घालायचा दोन बाळ लागली ही खणून बिरू मेंढ्या राखायला काही मागला आलेलं वासरू विठ्ठल बिरदेवाच्या लागलं सेवेला तरी शेवाला लोक बाबाने करायला आनंदाच्या भरात नारूबा झाला होता गावामध्ये पुनर्पुन ब्रेका आता करायला एवढ्या वेळेला बघा एवढ्या टाईमाला एवढ्या वेळेला बघा एवढ्या टाईमाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटे असणारी दोन बाळ बापाचं दीर्घ लागली राखायला एक मुलगा देवाची सेवा लागला करायला आणि नारूबा लाला होता बाबरे प्रपंचामध्ये घरी भरभर आता घालायला गावामध्ये लाला होता पुढाकार बाबरे आता करायला अशी ही बाळ हळूहळू दिसा मासाने रानाची ठोर लागली व्हायला रानावनात शिवराज लागले मेंढ्या राखायला कुणाच्या कारण मेंढ्या लागली होती बाबरे आता राखायला आणि पुन्हा एका ब्रेका आता दिवसाला रानामाळात असणार शेतकरी उन्हाच्या रकातगार झाडाच्या सावलीला त्यावेळेला तर बसलेली ब्रेका आता जाईल आणि खनुबीला पुरून आपल्या जवळ घेतलं बाबरे आता जाईला आणि खनू बेरूला रानातलं रयत लागलं बोलायला पुन्हा तानात ह्या बापाचं दिरीब लागलाय सांभाळायला आणि कोण पुण्या घरचा गाई मागलं वासरू आलेला तो बाळ त्यावेळेला तर बाबरे देवाच्या जीवावर लागला ब्रेका आता कमायला देवळामध्ये झाला ब्रेका आता राहायला देवाची सेवा लागला करायला हिल त्या भाविक भक्ताची ओळख त्यालाच लागली ह्या व्हायला आणि तुम्ही बाबाने लागलाय ज्याने राणा मनातून राखायला म्हणून आलो तर रहित ब्रेका आता बोलायला रैतांचं बोल ऐकलं आणि दोन बाळांच्या मनामध्ये कल्प निर्माण झाला त्या टायमाला अरे बाबा रे सांगतात ते खरंच आहे आपण लालोय बाबा रे राणा वनात फिरायला काही बघणं आलेलं वाजून आले तेवढा मध्ये ब्रेका आता बसायला झाडूच्या ध्याल्या झाडूच्या ध्याल्याला झाड्याला राखे आणि मेंढ्याला राखे संध्याकाळ या वेळेला जाण्या आल्या गा जाण्या आल्या गा
माझ्या रानाची पाखर झाडूच्या ध्याड्याला दोघांनी मेंढ्या राखल्या, मनामध्ये कल्प आला. संध्याकाळ वेळेला तर जाऊनी बाबरे आता त्याला मेंढ्या अनुराक्रामध्ये घालायला आणि भुकरी झाली होती फ्रिका थांबे व्हायला. पाजली त्याने पाजायला दूध पिळलं, झगड्या थांबऱ्याने खुल्या मोगऱ्या, चार नावाच्या कोण कुत्र्याला. तर या करू बिरू बाबरे जीव खाऊ फ्रिका घालायला. आणि संध्याकाळ वेळेला दोघ जण भाऊ निघून आलं घर वाड्याला. तर घरवाड्यामध्ये आले बाबरे आता त्याला पिळून झोप्याला फ्रिका बसायला. सुटला या कधी जोरात, कसा गार वारा सुटलाय बघा. तो निसर्गाचा आहे, पण कलीचा वारा सांगायचा आहे. खालीच आहे होय. आवाज राहणारा रे कलीचा वारा, सुटला या कधी जोरात. आणि सत्याला नाही तारा होया तिच्या जमान्यात, खऱ्याला नाही तारा होया तिच्या जमान्यात. अरे बाबा हल्लीची फॅशनच आहे ती. म्हणून आजकाल बघायला गेलं तर ह्या फॅशनेबल युगा आणि या फॅशनच्या पायात पुरी वळकला जमान्यात. अरे बाबा 15,000 रुपये दिले आज कशाला? पलंगाला. म्हणून घरामध्ये असणारं धुणं भांडी पण काय असेल ते सगळं त्या म्हातारीनं. हा सुनबाई दाबात पलंगावर, तिचाच दाब मोठा, तीच मोठ्याने विचारते म्हातारी झालंय का नाही अजून. ती दाबाला बघितला का? पण ह्या दोघींच्या पायात हाल कोणाचं माहित आहे का? नवरा वेळात पाणी भरीत होय जमान्यात. पहाटे 4 वाजल्यामध्ये कावड खांद्याला कार कार वाजत जायची. नदीला असो विहिरीला असो कावडीनं पाणी. हा आता दारात चावी आली, त्याच्या वेळेला पाईप आली, ती पाईप पाण्याच्या भांड्यापर्यंत पोहोचली. पण सकाळी 8 वाजता नवऱ्याला कामावर जायचं आहे. बायको भाकरीला बसलेली, पाण्याचं भांडे उठून जाणार. बायको हलवच नवऱ्याला सांगते जरा पाईप करावं. एक हात पाईपाला, दुसरे हात कंबरेला. पाणी कोण भरतंय? नवराच भरतो. आजकालच्या युगातली ही पद्धत आहे. अरे बाबा हे कलियुगाचा जमाना आहे. कलियुगाचा जमाना आहे. हा म्हणून म्हणले आहो देव पूजा करून घरी, सुनबाई करी पंचारती. बघा शेजापाजारांना वाटावं सोनबाईचा भक्ती मार्ग किती मोठा आहे. देवपूजा काय, पंचारती काय. पण एवढं सगळं करून सासू सासऱ्याला दिवसभर उपाशी आरती. अहो त्यांची एकादश असेल. एक दिवसाची झाली. 8-10 दिवस घरात माता म्हातारी उपाशी आहेत. रोज एकादशीच आहे का? रोजच आहे. आणि 8-10 दिवस घरात माता म्हातारी उपाशी राहिली तरी चालत. पण हल्लीच्या युगात मी सोनबाई माहेराची करती या भरती होय हाताच्या जमान्यात. त्याला नाही झाला होय हाताच्या जमान्यात, खऱ्याला नाही झाला होय हाताच्या जमान्यात. 8-10 दिवस घरात माता म्हातारी उपवास आहे. पण आई आली म्हणजे की पिशवी भरली. लॉकडाऊन पडलेल्यापासून मोदी फुकट धान्य देतोय, रेशनवर फुकट मिळतंय. एवढं काम संपतंय. म्हणून आई आली म्हणजे की पिशवी भरायची, माहेरची भर करायची.
म्हणून म्हणलंय काही सतयुग आणि कलियुग. हा जे सतयुगात होतं ते आता कलियुगात काहीच राहिलेलं नाही हो. त्यातलं काही राहिलं नाही. हा पूर्वीचा काळ वेगळा आणि आताचा काळ वेगळा आहे. कारण सतयुगात कसं होतं, अहो कुंभवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या. पूर्वी सतयुगात कसं होतं माहिती आहे का, भरदार कंपाळी कुंकू असायचं बाईच्या कपाळाला. 1 रुपयापेक्षा मोठ्या आकाराचं. हा कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्य मोठं आपल्या पतीला असा पूर्वीचा समज होता. आता त्या कुंकवाचं नाही नाव झालं. कुंकवाच्या जागी 5 रुपये दिले की महिना बघायला लागत नाही. 5 रुपये दिले की. होय म्हणून म्हणले अहो कुंभवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या. पण बाथरूमच्या भिंती सर्व सुवासिनी झाल्या. बघा सकाळी उठायचं, कपाळात काढायची, बेताडाला लावायची, दाराच्या चौकटीला तेवढ्याच, आरशाला तेवढ्याच, बाथरूम मध्ये तेवढ्या. कारण 5-50 लाख रुपये खर्च करायचा, मोठाच्या मोठा बंगला बांधायचा. आणि त्या बंगल्याची वास्तुशांती घालायची. त्यावेळी उंबऱ्याला हळद कुकू, चौकटीला हळद कुकू, भिताडाला कुकूची बोट. हा पण बाथरूमची आठवण कोणाला होती का? म्हणून सकाळी उठलं की आपलं कपाळाची काढायची, बाथरूमात वास्तू झालं म्हणायचं. अशी कलियुगात वयाच्या जमान्यात त्याला नाही झाला वयाच्या जमान्यात. त्याला नाही झाला वयाच्या जमान्यात. देवगुरुच्या घरी भावाच्या चरणावरी वाचिकाची कृपाई श्री आणि शैर महादेव रचना करी असा कवी राहतो वासित वयाच्या जमान्यात. बऱ्याच दिवसानं पोरं घरला आल्या, रातच्या रात राहतील त्या वेळेला. म्हणून लाला होता बाबर विचार मनाचा आता करायला, बाळांनी झाला होता ब्रेकाता बोलायला. म्हणून माझ्या रात्रीला आवडीवर आनंदानं जेवण केलं, खाऊन जीवन बाळ त्या टायमाला. अल्पत्रिपती झाली बाबर आता जायला, संध्याकाळ ब्रेकाता वेळेला. गाव आरेवाडी लिंबाजी कोळेकर याने आपल्या ओळीकर मंडळासाठी 101 रुपयाची भेट दिलेली आहे. आपण आपल्या ओळीकर मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. रामाची रात्र त्या वेळेला. तर रामाची रात्र आली होती बाबर आता चरायला, निर्माण ब्रेकाता व्हायला. बाळांना हाकाळी मारली, उठवली, बाळांना आंघोळीला पाणी दिलं, आंघोळ झाली त्या वेळेला. तर आंघोळ जवळ पाणी बाबर आता करायला झाला होता बापरे काता बोलायला. बाबारे रामाची रात्र सरून गेली, सोहळ्याच्या पाऱ्याला जाण्याचे पुढतर पाहिजे आवरायला. आणि तुम्ही जाओ बाबरे जाण्याच्या आता मदालाच खणून बिरुला आला होता बाबरे आता बोलायला. एवढं बघाया बोलल्यावर, एवढं बघाया बोलल्यावर, खणू बिरूय बाळगा, खणू बिरूय बाळगा.
विटेवरी धनी मलाई दाखवाला विठुरायाची पंढरी संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मिळते भाकर मेंढ्याच्या मनाला त्यावेळेला अशी लाली होती लाडून बाबा रे कडू बिरू येणार गावड्याला ब्रेका बोलायला गाव शिरूर शंकर बनगर याने ठिकाणी आपल्या होळीकार मनासाठी 101 रुपयाची भेट बोंबोल केलेली आहे. आपण आपल्या होळीकार मनाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. दोन बाळाने काखा ठेंगडी नामा धरली हाताला आणि बाळाला आली होती एकमेकाला बाबरे आता बोलायला बाबरे कोणा घरचा कोण गाई मागला आलेले वाजवू लागले देवळामध्ये ब्रेका आता बसायला देवाची सेवा लागला करायला निवड म्हणून खातो आलेल्या भाविक भक्ताची त्याला जवळ लागली रायाला आणि बाबरे दोन भावाने विचार मनाचा आता करायला बाबरे त्याला आपण देवळा म्हणून बाहेर पाहिजे आपण आता काढायला म्हणून काखा ठेंगडी हाताला घ्यायला आणि 2 जण भाऊ त्यावेळेला तर खडू बिरू दोघं निघून गेली होती बाबऱ्या रावळाच्या ब्रेका थांबदाला जाऊन विठ्ठल बिरदेवाच्या रावळाला रावळा भाईल्या बाजूला आणि दरवाजाच्या तोंडाला जाऊन खडू बिरू उभा राहिला बाबऱ्या तासाईला जाऊन विठ्ठल बिरदेवाच्या रावळाजवळ दरवाजाच्या तोंडाला तर भाईला बाजूला बाबा आता राहायला पण एवढ्या दावणीला काही मागला आल्याने वासरू देवाची सेवा करायची पाण्याचा गळा करण्यात त्याने हातामध्ये बाबाला आता घ्यायला निघून गेला होता हिरी भागवला अंघोळ सवलं केलं पाण्याचा घडा भरून घेतला आणि फुलं पुष्प थोडी त्या टायमाला घंटा लागला होता बाबाने आता भरायला जाऊन देवा विठ्ठल बिरलाची सेवा करायची म्हणाला होता वार्ताला ब्रेका आता करायला रावळा जवळ यायला रावळात जायचं देवाला पाणी घालायचं एवढ्या उमऱ्याच्या आत जातो न जातो त्या वेळेला तर एवढ्या दावजीला बाबाने खणवणे बिरू येतो का भाऊ बाबाने तर उज्याच्या तोंडाला काका टेकडी घेऊ बापरे का तासायला या दोन्याच्या बाळाला आणि दमदाटी लागलं करायला आज पातूर पुजलेस आज पातूर तू खालेस
देवधर्म आमचा, शेळ्या मेंढ्या आमच्या त्यावेळेला. तर तुझा पल्ला तू पाहिजे बाबा रे आता बघायला. असं दोन भाऊ झाले होते प्रेम बोलायला. रावळात जातो म्हणशील तर प्राणाला मुकशील एवढं ऐकल्या बरोबर त्यावेळेला. तर बाबा रे काही मागले वाचू झाले होते विचार मनाचा प्रेम करायला. या डोण्याच्या बाळाला मात्र त्या टायमाला पडली होती बाबा रे आता जीवाला कैरी करायचं म्हणून आला होता विचार बाबा रे आता करायला. वाईट वाटलं बघाया जीवाला, आलं पाणी बघाया डोळ्याला. त्याच्या वाईट वाटलं बघावं जीवाला, आलं पाणी बघाया डोळ्याला. कसं आहे माहित आहे का, आपल्या बाळाची माता सेवा कशी करते. एवढ्याचा एवढा केलेला असतोय. हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, रात्रीचा दिवस एवढे कष्ट काबाड करून बाळाला वाढीलेला असतो. पण एवढ्या मोठा बाळ करून एक दिवस त्याच आईला त्या बाळाला काय म्हणायची वेळ येते बघा. तुला पाहून पाहून नेत्र झाकली बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तूने नाही पाणी पाजिले. म्हणून देवाला वेडवाकडे पाणी घातलं, फुलं वाहिली आणि दोघ जण भाऊ त्या वेळेला तर वाटले होते बाबरे आता चालायला निघून आला आपल्या घरी बाबरे आता वाड्याला. पुढचं आवरायचे निघून गेलं जाण्याच्या मधाला.
एवढ्याचा अवधीला डोण्याचा बाळ रडत बसला देवळा बाहेरल्या बाजूला. तर रडत बसलेला बाळा ब्रेकाता झाला पण एवढ्याच ब्रेकाता अवधीला पाठीमागल्या ब्रेकाता बाजूला. पूर्वीच्या काळाला आणि माझ्या वासी नगराला चापूमाळी विठ्ठल देवाचा भक्त लागला रायाला. आणि बाबाने फुलाचा कंडा भरायचा आपल्याला घ्यायचा हाताला चालत जायचं त्या पट्ट्यांकडून ब्रेकाता गावाला. नीती नियमाप्रमाणे फुलाचा भरणा घेतला आणि चापूमाळी विठ्ठल बिरदेवाच्या रावळाला यायला. तर रावळा म्हणजे आला बाबाने आता सायला त्या डोगाई मागल्या वासरू डोण्याचा भाला नव्हता ब्रेकाता राहिला. वेडी वाकडी केलेली पूजा पाहिली. चापूमाळी विचार करतो ही डोण्याची पूजा नव्ह आजच्या दिवसाला. अरे बाबा देवाची सेवा कोणी केली पाहिजे आपण आता याची चौकशी ब्रेकाता करायला. या ठिकाणी बाळूमामा पेट्रोलियम आणि विठ्ठल बिरदेव दूध डेअरी गगनगिरी दूध गाव धुळगाव यांनी या ठिकाणी आपल्या ओळीकर मंडळासाठी 500 रुपयाची भेट बहुमूल केलेली आहे. आपण आपल्या ओळीकर मंडळाच्या वतीनं आभार आहे माऊलीनो, धन्यवाद. असा असणारा चापूमाळी डोण्याचा बाळ फक्त दिसत त्यावेळेला. तरी म्हणून आला होता बाबा इकडे तिकडे ब्रेकाता बघायला पण बाहेरल्या ब्रेकाता बाजूला. डोण्याचा बाळ रडत बसलेला पाहिला. चापूमाळी निघून जवळ गेला त्या टायमाला. आणि या बाळाला लावता बाबा रे आता काय ब्रेकाता बोलायला. अरे बाबा म्हणला असं कसं झालं, देवाची पूजा तर तुझी नव्हे, तू का लागलायस रडायला. आणि पाहिजे मला तू ब्रेकाता सांगायला. त्यावेळी डोण्याचा बाळा लावता बाबा रे आता बोलायला. डोण्याच्या बाळाजवळ गेला आणि विचारू लागला त्यावेळेला. तर त्यावेळी बाबाने डोण्याचा बाळ लागला होता ब्रेकाता बोलायला. दोन भाऊ निघून आले होते बाबाने रावळाच्या ब्रेकाता मनाला. शेळ्या मेंढ्या आमच्या देवधर्म आमचा, आज पात्र फुलवेस आज पात्र खालस, आता तुझा काय अधिकार नाही त्यावेळेला. आणि तुझा पत्ता तू बघून राहिल्यात मला तेव्हा दाटी बाबाने आता करायला. त्यानेच देवाची पूजा केली, निघून गेल्यात जाण्याच्या मदाला. अरे चापू मामाना बाबरे डोण्याच्या बाळाचे बोल सर्व ऐकून घेतले ब्रेकाता साईला. अरे अरे बाबा निघून जा घरवाड्याला, इथं बसून काय करणार, धर्माचा बाप नारू गावड्या त्यावेळेला. अरे या नारू गावड्या म्हणजे पाहिजे तू ब्रेकाता जायला. काहीतरी तुझी विल्हेवाट बघेल एवढं म्हणल्याबरोबर गाई मागलं वासरून डोण्याचा बाळ. तर चापू मामाचे बोल बाबारे आता ऐकायला वाटला, चालायला निघून आला आपल्या घरी बाबारे आता वाड्याला. दक्कनचा राजा आणि ज्योतिबा माझा, चला बोलूया जंगभर. सासन काठी डुल ज्योतिबाची, सासन काठी डुल, सासन काठी डुल ज्योतिबाची, सासन काठी डुल.
शेळ्या मेंढ्या आमच्या आजपासून पुजल्याला पुजलंस, आजपासून तू खाल्याला खालस. तरी सगळा मताय तुझा पल्ला तू बघ म्हणून लाल्यात मला तेवढा बाहेर का काढायला दाटी मला दिली. दोघांनी पूजा केली, निघून जाण्याच्या मदाला जायला. आणि लाला होता नारूबाने बोलाय कोण बाबा आता घ्यायला. बाबा समृद्धा पित्या दौलता घेऊन मला आला, पण माझा केसान गळा कापला. परत पाळ करायचं त्या वेळेला. तर परत पाळ कोणी करायचा आता लागला होता बाबा रे घाई मात्र वाचू का बोलायला. तुझ्या हातून बापा समृद्धा होणार नाही असं वाटतंय मला. एवढं म्हणल्याबरोबर ह्या डोळ्यानं त्या वेळेला तर या डोळ्या पुण्याने विचार मनाचा केला बाबा रे आता हसायला. नारोबानं डोळ्याचं बोल ऐकलं आणि नारोबानं सुद्धा त्या काळात विचार केला, ठीक आहे बाबा, देवधर्म शेळ्या मेंढ्या काय असेल ते त्यांचं असू दे त्या वेळेला. तर मी सांगतोय तुला मुलाचा लाला होता ब्रेका नारोबा गावला त्या डोण्याच्या बाळाला ब्रेका आता बोलायला. भंडाऱ्याचा वाटवा वेद आणि कामळा देतो तुला, आईली जी काय भक्ती असेल त्या टायमाला. सगळे घेरे बाबा तुला देव धर्म त्यासने असू दे, शेळ्या मेंढ्या त्यासने असू द्या. असा लागला होता तेव्हा त्या जीवावर भरपूर मिळू म्हणून ब्रेका आता बोलायला. या देवडा देवाचं एवढं भगत आहे, एक वेळ भक्ती मागून आणशील तर जगंभर बसून खाशील त्या वेळेला. आता लागला होता नारोबा गावडा डोण्याच्या बाळाला ब्रेका आता सांगायला. म्हणून या डोण्याच्या बाळाला सर्व भाईंनी भक्ती दिली, डोण्याचा बाळ त्या टायमाला. कमळा भंडाऱ्याचा वटवा मोठा
आनंदाने डोण्याच्या बाळाने संगीला घेतला बाबा रे आता साईला. आई बापाचं दर्शन घेतलं देवाच्या रावळाला गेला. देवाचं दर्शन घ्यायचं आणि बापानं सांगितलेल्या मार्गाने त्यावेळेला तर आपण जायचा असा विचार मनाचा केला बाबा रे आता साईला. डोण्याच्या बाळाने डोण्याच्या बाळाने असणारा डोण्याचा बाळ बापाच्या म्हणण्याप्रमाणे कंबळा लावला, खांद्याला वेद धरला हाताला आणि भंडाराचा वाटवा बघण्याला बाबा रे आता लावायला देवाचं दर्शन घ्यायला. आई बापाचं दर्शन त्याने प्रेमात घ्यायला निघून चालला भक्ती मागायला. पण जाता जाता जात्या वाटला आणि पहिल्याच डावाला. तर बाबा या डोण्याच्या बाळाला पहिल्यांदा मांगाचा बाळ ब्रेकाला वाला ब्रेकात असायला. मांगाचा बाळ पहिल्या झोपला आडवा आला. मांगाच्या बाळानं डोण्याचं दर्शन घेतलं. डोण्यानं भंडारा लावला त्याला त्यावेळेला. तर डोण्या पूजेने भंडारा बाबा रे आता लावायला मांगाचा बाळाने विचार मनाचा आता केला ब्रेका असायला. माझ्याजवळ तर काही नाही, भंडारा लावलाय माझ्या कपाळाला. पुजारी आडवा आलाय, काय देऊ मी या पुजाऱ्याला. म्हणून या मांगाच्या बाळाने विचार मनाचा केला बाबा रे आता असायला. थांबा म्हणला, घरी जाऊन माघारी येतो. डोण्याच्या बाळाला थांबवला आणि मांगाचा बाळ त्यावेळेला तर आपल्या घेरवाड्यामध्ये गेला बाबा रे आता असायला. मांगाच्या बाळाने मांगाच्या त्या बाळाने असणारा मांगाचा बाळ फळ धावत त्या वेळेला तर घरवाड्यामध्ये आला बाबा रे आता असायला.
घरामध्ये मागाच्या बाळाला जाळ गावलं प्रेकात हसायला. असा आज माघारी फिरला, डोण्याच्या बाळा जवळ आला, डोण्या पुजाऱ्याला त्यावेळेला त्याला लागला होता मागाचा बाळ बाबऱ्याचा बोलायला. अरे बाबा पैसा नाही माझ्याकडे, जाळ घे तुला मुंडाला होता आता बोलायला. पहिलीच भेट जाळ मिळालं डोण्या पुजाऱ्याला, डोण्या पुजाऱ्यानं जाळ घेतले त्या टायमाला. आणि जाळ संगतीला प्रेकाता घ्यायला, डोण्याचा बाळा लावता वाचाल प्रेकाता करायला. असा उगावता पुढा करून डोण्याचा बाळ भक्ती मागे चालला. कोण भगत गाठ पडेल त्याला भंडारा लावायचा, कोण आदिली देतो, कोण चवली देतो, कोण पावली देतो, कोण रुपया देतो त्यावेळेला. होता डोण्याचा बाळ पैसे जमा गोळा बाबऱ्याचा करायला. मिळणारे पैसे वाटव्यात ठेवायचा, कोण वाल्ली भक्ती करीत होता तर कोण वल्ली भक्ती त्यावेळेला. तर लाले होते बाबऱ्याचा करायला. डोण्याच्या बाळाला जाता जाता भक्ती लागली होती गोळा बाबऱ्याचा व्हायला. कुणी शिडी दिली, कुणी मेंढी दिली, कुणी लाभार दिले, कुणी कुकरू दिलं त्या टायमाला. असं बाबरे शेळ्या मेंढ्याच खाण्या डोण्याच्या माग लाट होत जमा बाबऱ्याचा व्हायला. असा डोण्याचा बाळ भक्ती करीत करीत त्या टायमाला निवड पुट्टा आला बाबऱ्याचा असायला. भागापर्यंत डोण्यानं भक्ती केली, पैशानं वाटला भरला, 100 महिन्याचं खांड केलेला. तर या डोण्याच्या माग झालं बाबऱ्याला हसायला, झाड नोकरीनं प्रेकाता भरायला. अशी देवाच्या जीवावर भक्ती डोण्याला मिळाली. डोण्यानं पुढचा पुढा माघारी केला आणि निघून डोण्या वाटचाल करीत ठेवलेला. तर डोण्यानं पुढचा पुढा माघारी करायला वरती लागला होता प्रेकाता यायला. निघून आला होता त्या डोण्याच्या बाबऱ्याचा वाडीला. डोण्याच्या वाडीत आलेल्या डोण्याला पाहून 9 लाख डोणे आचराला गावडीत ठेवलेला. त्याचा मागोळा झालं बाबऱ्याचा असायला. डोण्याच्या भोवतीनं सगळी चमडी प्रेकात असायला. आणि डोण्याला नावगाव खानपूर लागली तर विचारायला. डोण्या लागला बोलाय मात्र त्या टायमाला. तर डोण्या पुजारी राहिला होता बाबरे. सगळे आपल्या गावकऱ्यासनी प्रेका ओळखाता पटवून द्यायला. या कोला
सोलापूर जिल्ह्याला आणि गावा कोलवाडीला विठू बिरू देवाचा पुजारी नारोबा गावड्याचा मुलगा त्यावेळेला हायमे म्हणून आला होता बाबा रे आता बोलायला. नारोबाचं नाव घेतल्या बरोबर, कारण नारोबाला त्या गावची सोगई करून दिलेली पहिली जान पहिचान होती त्यावेळेला. म्हणून आले होते बाबा उलट पटवून ब्रेका ताड्याला. यो म्हणतोय चल माझ्या घरी, तो म्हणतो चल माझ्या घरी, या डोण्याच्या बाळाला. तर डोण्याच्या बाळाने सर्वांचे बोला ऐकून घेतले बाबा रे आता हसायला. डोण्याचा बाळ लागला होता ब्रेका आता बोलायला. प्रत्येकाने घरी नेलं, जेऊ खाऊ घातलं, कुणी वाळली भक्ती केली, कुणी वल्ली भक्ती केली त्यावेळेला. तर असे सर्व भक्ती जमागोळा झाली बाबा रे आता हसायला. पण या डोण्याच्या ब्रेका आता वाढीला. या शेवटच्या बारीला 60-80 वर्षाचा कदरूप म्हातारा मागे राहिला. त्या म्हाताऱ्यानं त्यावेळेला तर विचार मनाचा केला ब्रेका आता हसायला. डोण्याचे 100 मेंढ्याचे खांड त्यानं आता बघायला. 100 मेंढ्याचं खांड पाहिलं. त्या 60-80 वर्षाच्या म्हाताऱ्याने विचार कसा केला, आता द्यावी आणि मग यावी, अशी सबर भक्ती त्यावेळेला. तर कुणीच नाही बाबा रे केलेली ब्रेका आता डोण्या पुजाऱ्याने आपण भक्ती अशी पाहिजे त्याला आता करायला. रामाची रात्रा काढली डोण्याच्या वाडीला, सवळच्या पाऱ्याला. डोण्या पुजाऱ्याला सांगतीला बाबा रे आता घ्यायला वाटा लावता ब्रेका आता चालायला. बघा गेल्या बघा गेल्या मेंढ्याच्या गळाला, मेंढ्याच्या गळाला तळावर जाऊन, तळावर जाऊन. आज बघा द्यावीवर, उद्या बघा यावीवर, सबर घातली मी. डोण्याच्या भाराला त्यानं बघा की भक्ती बघा केली. बोलायला लागला, सांगायला लागला, बोलायला लागला. त्या बघा वाटला, फुकट तुला लागेल, फुकट तुला लागेल, नाना तुला लागेल, चार बघा भाकरी. या असणाऱ्या डोण्याच्या बाळाला सवरच्या पाऱ्याला. तर लाला होता बाबा रे भक्ती ब्रेका आता द्याता द्यावी मग याची गावरी मेंढी दिली ब्रेका आता हसायला. सबर गावली मेंढी दिली डोण्याच्या बाळाला. कदरूप म्हातारा लागला विचार करायला, जात्या वाटेला भूक लागेल डोण्याच्या बाळाला. अरे बाबा 4 भाकरी बांधून देतो तुला मोठा लावता 87 वर्षाचा म्हातारा ब्रेका आता बोलायला. 4 भाकरी डोण्याच्या पदरी बांधायला. डोण्यानं सर्व गावचा मात त्या टायमाला. सर्व जणांनी बाबा रे आता घ्यायला. डोण्या लाला होता ब्रेका वाचायला आता करायला. रोजच्या भांडणाने, रोजच्या भांडणाने कपाळ उठले ग, जावा जावांच्या पायात घरे फुटले ग, जावा जावांच्या पायात घरे फुटले ग. जावा जावांच्या पायात घरे
घरचे आलेले या दोन आणि कुणाच्या कोण आणि सख्या भावा त्या दोघींनी आपलं भांडण लावलं साड्या सांगून हा म्हणून अशा दोघी जावा पायी भावा भावात विरोध येई साड्या सांगून लई लई ऐका भानाची नाही सगळं ऐकून या बायकांचं सगळं ऐकून या बायकांचं एकमेका सुटलं जावा जावांच्या पाया घरे फुटले 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 बाजूला आणि म्हातारपणी आई बाबाला सांगा कसा वनवास दिला वेगळं राहून यांनी संसार केला कारण उठा सुटावणे आपण दोघंच असावं नवरा बाई हा आई बापाची अडचण नको हा म्हणून आई बापाला बाजूला ठेवलं होय आणि ह्या दोघांनी वेगळा संसार केला हा कारण सध्याच्या युगात चाललेलं आहे बघा कसं जमान्यात आई बाप वृद्धाश्रमात आणि पुत्र गाडी फिरवायला हा असा हा जमाना आहे म्हणून म्हणले सगळं ऐकून या बायकांचं सगळं ऐकून या बायकांचं एकमेकाला सुटलं रे जावा जावांच्या पायात घरे फुटले जावा जावांच्या पायात घरे फुटले देवगुरु घरी भावगुरुच्या चरणावरी वासिकाची कपाशिरी नित्य राहतो भाटीवरी प्रसलाव शाहीर महादेवान प्रसलाव शाहीर महादेवान कवले म्हटलं रे जावा जावांच्या पायात घरे फुटले जावा जावांच्या पायात घरे फुटले जावांच्या पायात घरे फुटले एक लाजरा साजरा मोकळा चंद्रवाणी फुलला गे राजा मदन असतोय कसा की जीव माझा फुलला गे राजा मदन असतो कसा की जीव माझा फुलला गे दोन्हीच्या बाळानं ठेवलेला तर दोन्हीच्या बाळ बाबा पुढचा मागाई केला ब्रेका तासाईला आणि एक मारी चारी धुपीत गावल तिथं पाणी पाहिजे त्याल्यावर त्याल्यानं तरी त्याळलेला तर ते पेंड पडाला होता बाबा रे आता करायला निघून लागला होता वाटता माघारी आता करायला पैशानं वाटवा भरलेला लुकरीनं भरलेलं झालं शिरा मात्याला 100 मेंढ्याचं खांड त्या टायमाला तर या डोण्याच्या मागण्या बाजूला ब्रेका तासाईला असा डोन्या वाटचाल करीत त्या वेळेला निघून कुठे आला बाबा रे तासाईला निघुणाला या लेखनूर गावाला आणि करशिदाच्या पवडी जवळ त्या टायमाला गुरुच्या मठाला कैसाच्या पडूजवर येऊन थांबला ब्रेका तासाईला